हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रोनो चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अगदी फेमस आणि टिपटॉप अशा मॉलला, जो की लोकेटेड आहे कोरेगाव पार्कमध्ये। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे फ्री पार्किंग आहे। तुम्ही तुमच्या टू व्हीलरची फोर व्हीलरची पार्किंग एकदम फ्री मध्ये इथे करू शकता। मॉल मध्ये एंटर केल्या सगळ्यात पहिल्यांदा इथे उजव्या साइडला तुम्हाला बेस्ट एल्मचं स्टोअर दिसतं, जिथे आतमध्ये खूप सुंदर असे काउचे सोफा वगैरे आहेत। हा मॉलचा मेन एंट्रन्स आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर हा ग्राउंड फ्लोर आहे, त्यानंतर लेवल 1 आहे आणि लेवल 2 आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर। तुम्ही मॉलमध्ये एंटर केलेत की समोरच तुम्हाला ही स्क्रीन दिसेल। ह्या स्क्रीनवरती तुम्हाला मॉलचा मॅप पाहता येईल। इथे तुम्ही झूम करून सुद्धा हा मॅप पाहू शकता। इथे ग्राउंड फ्लोर आहे हा, त्यानंतर तुम्ही फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअरचा सुद्धा मॅप इथे पाहू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला एक्झॅक्ट कुठे जायचं आहे। त्यानंतर थोडंसं पुढे आलं की इथे सगळे स्टोअर्स सुरू होतात। अगदी छान छान असे ब्रँड्स तुम्हाला ह्या मॉलमध्ये पाहायला भेटतील। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इथे बरेच असे ब्रँड सुद्धा आहेत की ज्यांची नावं आपण कधी ऐकली नसतील। अगदी युनिक असे ब्रँड सुद्धा आहेत आणि नेहमीच्या आपल्या ओळखीतले सुद्धा ब्रँड्स इथे आहेत। बऱ्याच टाईपचे ब्रँड्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील। इथे ऋतुकुमारचं स्टोअर सुद्धा लवकरच ओपन होणार आहे। बरेच असे स्टोअर्स आहेत जे अजून ओपन व्हायचे आहेत। ॲक्च्युली ना पुण्यामधला पॅव्हिलियन मॉल म्हणा किंवा फिनिक्स मॉल, सीझन मॉल, हे सगळे मॉल ना सगळ्यांना माहिती आहेत, पण ना बऱ्याच लोकांना अजून पुण्यामधला ॲरो मॉल म्हणा किंवा हा कोपा मॉल म्हणा माहीत नाही आहे। ॲरो मॉलचा सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे, इथे आय बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल। तो सुद्धा एअरपोर्ट कनेक्टेड मॉल आहे आणि 24/7 तो मॉल चालू असतो। खूप छान मॉल आहे, तुम्ही त्या मॉलला सुद्धा डेफिनेटली जाऊ शकता। आज आपण कोपा मॉलला आलो तर आपण हा वाला मॉल पाहूयात। मॉलमध्ये काहीतरी सध्या सायन्स फिस्ट म्हणून सुरू होतं, त्यामुळे बरीच गर्दी होती। ह्या मॉलमध्ये तुम्ही वीकेंडला गेलात ना तर तुम्हाला बरीच गर्दी पाहायला भेटेल। वीकडेजमध्ये बऱ्यापैकी गर्दी कमी असते इथे। हा पूर्ण असा मॉलचा ग्राउंड फ्लोर आहे। ग्राउंड फ्लोअरलाच हे H&Mचं स्टोअर सुद्धा आहे। अगदी छान आणि क्यूट असा ॲम्बियन्स असलेले रेस्टॉरंट सुद्धा आहेत मॉलमध्ये। त्यानंतर इथे ही एक स्क्रीन लावली, ह्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की ग्राउंड फ्लोअरला किंवा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला कोणते कोणते स्टोअर्स आहेत। मॉलचं इंटेरियर एकदम मिनिमल आहे, खूप जास्त चमक धमक मॉलमध्ये केलेली नाहीये, पण मॉल खरंच खूप छान आहे। निवांत असा मॉल आहे। तुम्हाला काय मीटिंग्स वगैरे करायचे असतील आणि तुम्ही ह्या एरियाच्या आसपास असाल ना तर तुम्ही डेफिनेटली ह्या वाल्या मॉलला व्हिजिट करू शकता, कारण की खूप जास्त शांत मॉल आहे। मॉलचा ग्राउंड फ्लोअर आपण पाहिला, आता जाऊया फर्स्ट फ्लोअरवरती। फर्स्ट फ्लोअरला एंटर केल्या तिथे समोर तुम्हाला सुपर डायचं स्टोअर पाहायला भेटतं। त्यानंतर हे सगळे फर्स्ट फ्लोअरवरचे स्टोअर्स आहेत। गेम झोन एरिया सुद्धा फर्स्ट फ्लोअरवरतीच आहे। हा खाली ग्राउंड फ्लोअर आहे जिथे आपण मगाशी जाऊन आलो। वरून पाहिलं की असा व्ह्यू दिसतो। हा इथे गेम झोन आहे मॉलचा आणि याची जी एंट्री किंवा मेन डोर तुम्ही म्हणू शकता, खूप जास्त सुंदर बनवलाय त्यांनी। मला ना ह्या मॉलचा गेमिंग एरिया खरंच खूप जास्त आवडला। म्हणजे गेमिंग एरियामध्ये तुम्ही एंटर केलात ना की तुम्हाला वाटेल की तुम्ही कोणत्या पबमध्ये वगैरे आलेला आहात। इतकी मस्त लाइटिंग, इतका मस्त साऊंड वगैरे आहे ना आतमध्ये, आणि गेम तर विचारूच नका। खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत इथे आणि मेन म्हणजे बॉलिंग सुद्धा आहे इथे, तुम्ही बॉलिंग सुद्धा करू शकता।
1200 रुपीजपासून पुढे तिकीट चालू होतात तुम्हाला जर गेम खेळायचे असतील तर। हे जे तुम्ही तिकीट काउंटर पाहताय हे गेम झोन साठीचं तिकीट काउंटर आहे। तुम्ही या मॉलला जरी शॉपिंग करायला नाही आलात ना तरी पण छान छान असं फूड एन्जॉय करण्यासाठी आणि विंडो शॉपिंग करण्यासाठी तर डेफिनेटली इथे येऊ शकता। खूप जास्त ह्यूज असा मॉल नाहीये, अगदी छोटूसा मॉल आहे पण एकदम स्पेशियस असा आहे, म्हणजे अगदी सुटसुटीत असा मॉल आहे। त्यांनी खूप जास्त डेकोरेटिव्ह पीस वगैरे इथे लावलेले नाही आहेत मॉलमध्ये। फर्स्ट फ्लोर वरून इथे खाली पाहिलं की आपल्याला हे पॉलचं रेस्टॉरंट दिसतं खाली, इथे आपण नंतर खायला जाणार आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही नंतर बघा। आधी आपण मॉल फिरून घेऊया आणि मग खायला जाऊयात। फर्स्ट फ्लोअरलाच तुम्हाला इथे फूड कोर्ट सुद्धा पाहायला भेटेल। फूड कोर्ट अगदी छान आहे, निवांत आहे, सिटिंग स्पेस बराच आहे। संध्याकाळच्या वेळी हा वाला पॅसेज खरंच खूप जास्त छान वाटत होता फूड कोर्टचा, कारण त्यांनी ना पूर्ण ग्लास लावली तिथे, त्यामुळे सनलाइट डायरेक्ट येत होती आणि ती इतकी छान वाटत होती ना। त्यानंतर आता आपण चाललोय मॉलच्या सेकंड फ्लोअरला, जिथे तुम्हाला अजून थोडेफार ब्रँड्स पाहायला भेटतील। सेकंड फ्लोअरचा सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा अट्रॅक्टिव्ह पार्ट तुम्ही म्हणू शकता तो म्हणजे इथे ना यांनी हे विलेज म्हणून बनवलेलं आहे। ह्याच्या आतमध्ये तुम्ही एंटर केलं की इथे बरेच सारे रेस्टॉरंट्स तुम्हाला पाहायला भेटतात। अगदी कोझी अशा ॲम्बियन्समध्ये ह्यांनी हे बनवलेलं आहे आणि इथल्या रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही फूड ट्राय करू शकता। सध्या ऑफर सुद्धा सुरू आहेत। तुम्ही जर पुण्यातले असाल आणि अजून कोपम मॉलला व्हिजिट केलं नसेल ना तर डेफिनेटली एकदा इथे येऊन जा। शॉपिंग नाही केली तरी तुम्ही इथल्या छान छान अशा रेस्टॉरंट्समधलं फूड एन्जॉय करू शकता किंवा विंडो शॉपिंग करू शकता। सगळा मॉल फिरून झाल्यावरती आता वेळ होती पेटपूजा करायची। मॉलमध्येच ग्राउंड फ्लोअरला हे पॉल म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथून हे एक चिकन सँडविच मागवलं। ह्यांच्या कटलरीज सुद्धा खूप छान होत्या आणि त्यानंतर हा आईस लाते मागवला। सँडविचची टेस्ट सिरियसली अमेझिंग होती। हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं पण सिरियसली फूड खूप छान होतं। खाऊन पिऊन घरी निघाल्यावरती म्हटलं तुम्हाला एकदा मॉलची पार्किंग सुद्धा दाखवावी। ही 2 व्हीलरसाठीची पार्किंग होती, त्यानंतर ही आहे 4 व्हीलरसाठीची पार्किंग। पार्किंग सुद्धा खूप छान स्पेशियस आहे आणि मेन पॉईंट म्हणजे फ्री पार्किंग आहे। खरंच मस्त असा मॉल आहे, फिरण्यासारखा मॉल आहे। तुम्ही डेफिनेटली इथे व्हिजिट करू शकता। लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। पॉसिबल झालं ना तर इव्हिनिंगच्या वेळी ह्या मॉलला या, खरंच खूप छान वाटतं इथे। आणि डेली अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्राम अकाउंटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।